देशात सध्या एक मुद्दा बराच गाजतोय। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं ब्लेंडिंग सरकारनं सुरू केलं आणि गाड्या खराब होत असल्याच्या किंवा मायलेज घटल्याच्या तक्रारी लोक करू लागले आहेत। सरकार हे आरोप फेटाळत असलं तरी सोशल मीडियासह लोकांमध्ये याची जोरदार चर्चा आहे। त्यातच आता कॉकरोच जनता पार्टीच्या धर्तीवर E20 जनता पार्टी हा ऑनलाईन पक्ष उदयाला आलाय आणि त्याचे फॉलोअर्सही वाढत आहेत। E20 पेट्रोलला वाढता विरोध आणि त्यासंबंधी दिवसभरातल्या घडामोडींचा हा स्पेशल रिपोर्ट। इंस्टाग्राम बनलाय नवा जंतर मंतर। पेट्रोलच्या समस्येवर E20 जनता पार्टी। शनिवारी आम आदमी पार्टीचा नॅशनल टाउन हॉल। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वाक्यावरून कॉकरोच जनता पार्टी या ऑनलाईन फोरमची सुरुवात झाली आणि नीट पेपर फुटीनंतर हीच कॉकरोच जनता पार्टी प्रत्यक्ष मैदानात उतरली आणि तिनं शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं। त्यानंतर आता इंस्टाग्रामवर E20 जनता पार्टीनं धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचं मिश्रण केल्यामुळे गाड्यांच्या इंजिनावर परिणाम होत असल्याचा आरोप केला जातोय। सरकारनं हा आरोप फेटाळला असला तरी अल्पावधीतच E20 जनता पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या 3.5 लाखांच्या घरात गेली आहे। दुसरीकडे आम आदमी पार्टीनंही या विषयाला हवा देण्यासाठी येत्या शनिवारी दिल्लीत नॅशनल टाउन हॉल नावानं परिषदेचं आयोजन केलंय। देशभरातले नागरिक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कलाकार यांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। इस शनिवार को हम लोगों की कोशिश है कि देश भर में जितने लोग E20 से दुखी हैं, जितने लोग E20 के खिलाफ आवाज उठा रहे हैं, सब लोगों को एक प्लेटफॉर्म पे लेके आना। इसका नाम रखा है नेशनल टाउन हॉल। 11:30 बजे आप सब लोग नेशनल टाउन हॉल में पार्टिसिपेट करने के लिए आमंत्रित हैं। दुसरीकडे E20च्या मुद्द्यावरून ऑनलाईन टार्गेट ठरत असलेले रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले। या संदर्भात डीप फेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरवले जात असून मेटा आणि एक्स विरोधात खटला दाखल करण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं गडकरींना दिली आहे। इथेनॉल ब्लेंडिंग हा पेट्रोलियम मंत्रालयाचा निर्णय असताना आपल्याला त्यात नाहक गोवलं जात असल्याचं गडकरींनी आपल्या याचिकेत म्हटलंय। सोशल मीडियाप्रमाणेच E20च्या मुद्द्यावर विरोधकही गडकरींना लक्ष करतायत। लोकांच्या एकूण आशा पल्लवित झाल्यात। लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास जरा थोडासा परिदृढ व्हायला मदत होते आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांना जर गडकरींच्या बद्दल राग असेल तर लोक गडकरींचा राजीनामा मागतील। पण मला असं वाटतंय की फांद्या छाटत राहण्यापेक्षा मुळाशी घाव घातलेलं केव्हाही चांगलं। कधी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, कधी गडकरींचा राजीनामा, कधी अजून कोणाचा राजीनामा, त्यापेक्षा मोदींचा राजीनामा हे सगळ्यात चांगला उपाय आहे त्याच्यावरचा। दुसरीकडे अन्य सामाजिक विषयांवरही इन्स्टावर क्रांती सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। काही उत्साही लोकांनी रिझर्वेशन हटावा आंदोलन, रिझर्वेशन रिमूव्हल संघ असे हँडल तयार केले असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही तासागणिक वाढत चालली आहे। कॉकरोच जनता पार्टीला मिळालेल्या यशानंतर आता E20 जनता पार्टी किंवा आरक्षण विरोधी हँडल्सना असं जमिनीवरचं यश किती मिळतं याचं उत्तर काळच देईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।